नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 13. चिंचोळ्या पडवीत बराच वेळ ती भूतासारखी बसली होती. ओटीवर त्याची पुस्तकं तशीच पडली होती. तिचा पत्राचा कागद बाजूला पडला होता. 4 ओळी आपणच खरडल्या असत्या तर बरं झालं असतं असं तिला वाटलं. काट्याचा नायटा झाला. वास्तविक त्याला ती भीत असे. आपण एवढं बोललो कसं ह्याचा आता ती अजब करीत राहिली. कुठल्याही गोष्टीचा आपण विपर्यास केला नाही. घडलं ते बोललो याचं स्मरण करून तू स्वतःला धीर देत होती. पण मुलग्याचा भयानक चेहरा आणि डोळे आठवले की ती घाबरी होई. लांबवलेल्या सावल्यांकडे तिचं लक्ष गेलं. चांगली उन्ह असताना बाहेर पडला. इतका वेळ करतो आहे काय? कुठे गेला? मास्तरांकडे गेला यावर तिचा विश्वास बसेना. तिचं काही चुकलं तर नाही? लखनौच्या दिरावरून ह्यापूर्वीही तो बोलला होता. त्यात चिडण्यासारखं असं काय होतं? आपल्या सहीनं पत्र जावं ह्या त्याच्या म्हणण्यात तरी वावगं काय होतं? वडील माणसांनीच पत्रव्यवहार करायचे असतात. आपलं सगळंच चुकलं असं तिला वाटू लागलं. वाऱ्याचा झोत घोंगावत पडवीत शिरला. दचकून ती उभी राहिली. वाळत घातलेली आमसुलं शिवरीच्या कापसासारखी अंगणभर पिस्कारली. पाठोपाठ थपकन आवाज आला. शिंकाळ्यातील साठांची पुडी खाली पडली होती. शिंकाळ झोके घेत होतं. कुठं धावावं तिला कळेना. एका टोकाची आमसुलं जागेवर अजून होती. ती आणायला म्हणून ती बाहेर पडली. गुलालासारखा सर्वत्र धुळा उधळत होता. पालापाचोळा हवेत गिरक्या घेत होता. आजूबाजूच्या झाडांकडे तिनं पाहिलं. त्यांचे हेलकावे पाहून ती घाबरली. कोणत्याही क्षणी ती उन्मळून पडतील असं तिला वाटलं. उरलेली आमसुलं कशीबशी घेऊन ती घरात आली. वाऱ्याची दुसरी लाट आली आणि मारक्या बैलासारखी पडवीत घुसली. छातीवर हात मुडपून बाहेरचा गदारोळ ती पाहत राहिली. वाऱ्याच्या भाराखाली छप्पर कुरकुरत होतं. पावसाळ्यात ते कसं टिकाव धरील तिला शंका आली. बाहेर सगळ्यांची पळापळ चालली होती. एकाएकी हे वादळ कुठून आलं? लक्कन चकाकलं. विजेचा लांब आसूड आकाश फाडून बाहेर आला आणि लुप्त झाला. पाठोपाठ कडाडण्याचा प्रचंड आवाज आला. तिन्ही मुलं बाहेर आहेत याचं स्मरण तिला झालं आणि तिच्या अंगाला घाम सुटला. मुलगा गेला कुठं? मुली कुठं आहेत? भीत भीत ती अंगणात गेली आणि मुलींना हाका मारू लागली. लग्न घरासारखा गोंधळ वातावरणात पसरला होता. रडवेली होऊन ती सभोवती पाहत राहिली आणि आकाश पुन्हा लकाकलं. काही क्षणांपूर्वीचं लकाकणं यापुढं काहीच नव्हतं. आता कडाडणार तरी किती? कानात बोटं घालून धावत ती पडवीत आली. लांडग्यासारखा तिचा पाठला करीत आवाज आला. आकाश कोसळणार असं तिला वाटलं. त्या वाऱ्या वादळात पडवीच्या पायठणीवर ती पाय रोवून बसली. वारं आलं की दरवाजाला घट्ट धरी. पण पोरं दृष्टीस पडल्याशिवाय तिथून उठायला तिचं मन घेईना. काळोख पडू लागला. अजून विजा चमकतच होत्या. गडगडत होतं. ती उठली आणि देवापुढे निरांजन लावून पुन्हा पायठणीवर आली. लांबून कुणीतरी ओरडलं, घरात पला, इजा कोसळतायत, घरात पला. जवळजवळ रात्र झाली होती. मत्तीला हाक मारायची म्हटली तरी आसपास कोणी ओळखीचं नव्हतं. दार उडून ती घरात आली. तिचे डोळे भरून आले. या यातायातीतून काही निष्पन्न होणार आहे का? भर पावसात गाशा गुंडाळून गावी जायची तर वेळ येणार नाही. तालुक्याला येण्याच्या आधी काही दिवस तिला स्वप्न पडलं होतं. स्वप्नाच्या अखेरीस लागलेली ठेस तिला आठवली. त्याचा अर्थ शोधण्याचा तिनं त्यावेळी प्रयत्न केला होता. तो अर्थ आज तिला दिसत होता. सगळे वाईट विचार डोक्यात जमा होऊ लागले. मर्दिकानंतरची उदासीनता अनुभवत ती बसली. ओटी दरवाजावर थापांचा आवाज आला. ती ओटीवर गेली आणि दाराच्या फटीतून पाहू लागली.
पलीकडे तिची धाकटी मुलगी उभी होती. वाण्याच्या घरी जीव का विचारित होती. बच्चूची आई विचारते. नेहमीच्या निरागस आवाजात ती बोलत होती. जेवा, पण हावरटपणा करायचा नाही, तिनं ओरडून सांगितलं. आम्हाला इथं झोपायला पण सांगताहेत. मस्ती नाही करायची. नाही, मुलीनं त्याच आवाजात सांगितलं. मुलीचा लागट आवाज ऐकून ती वरमली. काही तासांपूर्वी आपण काय बोललो ते तिला आठवलं. तिच्या जिभेला अगदीच कसं हाड नव्हतं. पोरी तिच्याकडे जन्माला आल्या ह्यात त्यांचा काय दोष. पोरगी विसरली, पण आपल्याला जन्मात विसर पडणार नाही असं तिला वाटलं. आज तिच्या अंगात भूत संचारलं होतं. स्वतःचा तिरस्कार करीत ती बसली. नवऱ्याविषयी तिच्या कितीही तक्रारी असल्या तरी त्यांचा तिनं कधी उच्चार केला नव्हता. ते पाप आज घडलं. मुलग्याचा भेसूर चेहरा तिच्यासमोर उभा राहिला. हा आतल्या गाठीचा मुलगा आपलं बोलणं जन्मभर लक्षात ठेवेल. उद्या बाप आला की ओकेल. किती वाच्यता करेल भरोसा नाही. वाच्यतेला ती भीत नव्हती. तेवढीच वेळ आली तर कानावर साफ हात ठेवणार होती ती. काय पुरावा आहे. पण निष्कारण ती गाढवपणा करून बसली होती. पडवीचं दार वाजलं. काळोखातून संत पावलं टाकीत मुलगा येताना तिला दिसला. डोळे मिटून तिनं भजन म्हणायला सुरुवात केली. ती अंथरुणावर पडली, पण झोप येत नव्हती. ह्यापूर्वी तिनं जावांशी 2 हात केले, पण थोडा का होईना तिच्यावर अन्याय झालेला होता. आज सर्वस्वी आपली चूक आहे असं तिच्या मनानं घेतलं. घाबरून घोंगडीवर पडलेली मुलगी तिच्या नजरेसमोर हालेना. मधल्या वेळचं खायलाही आली नाही. आपण मनाला उगाचच एवढं लावून घेत आहोत असं एकदा तिला वाटलं. वाण्याच्या मुलाबरोबर तिचं सारं काही व्यवस्थित झालं होतं. दुपारचा प्रकार आता तिच्या डोक्यातही नसेल. उद्या पुन्हा आपल्याला बिलगेल, हट्ट करील आणि आपण नेहमीप्रमाणे धपका मारू. स्वतःला सावरण्याचा ती प्रयत्न करीत होती. तरी पण आपल्या कुशीत मुलगी आता हवी होती असं तिला वाटलं. तिला ती कुरवाळणार होती. तिचे पापे घेणार होती. लिमलेटची गोळी देऊन तिनं मुलीला जिंकलं असतं, पण मुलग्याला. तो आला तेव्हा सारखी ती त्याच्याकडे पाहत होती. भूक नाही असं सांगून तसाच झोपी गेला. तीही मग उपाशीपोटी अंथरुणावर पडली आणि झाडावरचे काजवे मोजू लागली. आज हेडमास्तर याची परीक्षा घेणार होते. 5वीत बसणार की नाही कळायचं होतं आज. 1 वर्ष वाचण्याचा प्रश्न होता. 2 वर्षात तो मॅट्रिक होईल असं काका म्हणाले. यावर विसंबून ती योजना आखीत होती. हेडमास्तरांच्या हातात सारं आहे हे तालुक्याला आल्यावर तिला कळलं. अखेरीस त्यांनी सांगितलं काय. त्याच्या गुळगुळीत चेहऱ्यावरून काही पत्ता लागत नव्हता. त्याचा चेहरा बदलू शकतो हे आज दुपारी प्रथम तिला कळलं. नवऱ्यासारखाच हुम्या आतल्या गाठीचा हा मुलगा इतका हुशार नसता तर बापाची वाट धरता असं तिला वाटलं. सहज चाटून गेले त्या विचारानं तिला अजगरासारखा विळखा घातला. नवरा गेला तसा हा मुलगा पळून तर जाणार नाही. सगळी लक्षणं ती होती. दचकून तिनं त्याच्या अंथरुणाकडे पाहिलं. वात झाल्यासारखी ती उठली आणि मुलग्याकडे गेली. खडबडून तो बसला झाला. तेव्हा आपले पाय धरून आई हुंदके देत असल्याचं त्याला दिसलं. काळोखात त्याला ती धड दिसत नव्हती. काय झालं. गोंधळलेल्या आवाजात त्यानं विचारलं. आपलं कसं होणार. रडवेली होऊन ती बोलली. त्या बोलण्यानं तो अधिकच गोंधळात पडला. पायाला पडला तिचा हाताचा विळका सोडून तिराईतासारखा तो बोलला. माझं नाव 5वीत घालणार आहेत. ती रडायची थांबली. पण ज्या बातमीची जरा वेळापूर्वी ती आतुरतेनं वाट पाहत होती तिचं महत्त्व तिला वाटत नव्हतं. हा मुलगा बोलका कसा होईल, माणसात कसा येईल ह्या चिंतेत आता ती होती. ती पुन्हा रडू लागली. काय झालं. चिडक्या आवाजात त्याने विचारलं. मला क्षमा कर, मी चुकले. पुन्हा असं कधी बोलणार नाही मी. त्यावर तो काही बोलला नाही. नाक वर शिंकरता तसा
आवाज त्यानं केला तेव्हा तिनं त्याच्याकडं पाहिलं. माझा जन्मच खोटा, सगळ्यांना त्रास दिला, आता तुझ्या टाळक्याशी येऊन बसले. नजर बाजूला करीत ती म्हणाली. तिच्या त्या बोलण्या वागण्यानं तो त्रस्त झाला होता, चिडला होता. सकाळी लवकर मास्तरांकडे जायचं आहे. पायागतच अंतरून उडीत तो म्हणाला. कशाला? अभ्यासाला. रोज? हो. एवढं बोलून तो आडवा झाला. डोक्यावरून पांघरून घेऊन त्यानं स्वतःला लपेटून घेतलं तेव्हा ती उठली. साठांची पुडी ओच्यात ठेवीत तिनं दोघी मुलींना बोलावलं. बाहेर जाऊन येते, घर टाकून कुठं जायचं नाही, भांडायचं नाही, समजलं? दोघींनी मान डोलावली. धाकटीचा तिनं पापा घेतला आणि ती घराबाहेर पडली. हेडमास्तरांच्या बायकोनं तिला बसायला बोलावलं होतं. कशाला? मुलग्याला तिने विचारलं तेव्हा माहीत नाही म्हणून त्यानं विषय थांबवला. तिनं त्यावर विश्वास ठेवला नाही. त्याच्याबरोबर निरोप आला आणि त्याला माहीत नाही असं कसं होईल? त्यानं अशा स्वरात उत्तर दिलं. तिनं पुढं काही विचारू नये अशी स्पष्ट सूचना त्यात होती. त्या बोलावण्यानं तिला फार आनंद झाला. किंचित हसून तिनं तो व्यक्तही केला, पण तिच्याकडे तो पाहायलाही तयार नव्हता. त्याच्या त्या तुसडेपणाची तिला मनस्वी चीड आली. आदल्या रात्री त्याच्या पायाशी बसून आपण क्षमायाचना केली याचा तिला आता पश्चाताप होत होता. मधल्या जावेला ती अशी शरण जात असे. ती वयानं मोठी तरी होतीच. वेड्यासारखे एवढ्याशा मुलग्याचे तिने पाय धरले. एवढा अपमान करून घेऊन त्यातून काही निष्पन्न तरी व्हायचं होतं. तो विरघळेल, मन मोकळं करील हा तिचा अंदाज खोटा ठरला. त्याच्यावर कसलाही परिणाम झाला नव्हता. सकाळी मास्तरांकडे जाऊन आला. पुन्हा दुपारी बाहेर पडला. कुठं गेला? कशाला? तिनं विचारलं तरी त्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. मास्तरीणबाईंनी तिला बसायला बोलावलं होतं. तो निरोपसुद्धा तिराईतासारखा त्यानं सांगितला. इतप्पर वाढेल ते झालं तरी अशी लाचारी करायची नाही असं तिनं ठरवलं. पण ती बाहेर पडली तेव्हा हे विचार लुप्त झाले. कसाही वागो, त्याचा पहिला नंबर आला होता. पहिल्या नंबरवाल्याची ती आई होती. त्याच तोऱ्यात ती रस्त्यातून चालली होती. ब्राह्मणाळीत आली आणि थोटीनं तिच्या जागेला नाक का मुरडलं ते तिच्या लक्षात आलं. या आळीतील माणसं स्वच्छ, घर स्वच्छ, तिच्या जागेला ना आकार ना रूप. आसपास सगळीकडे मुसलमान वस्ती. लेंगे नसल्या मुसलमान बाया पानाचा तोबरा सगळी उंबरट्यावर बसल्या असत. शेजार तरी धड असायचं होतं. वाण्याची बायको पैसेवाली, लागट खरं, पण किती उंगळ. सकाळी तिच्याकडे आली होती. तिच्या दोन्ही मुली गुणाच्या आहेत. रात्री गुपचूप जेवल्या आणि मुकाट्यानं झोपल्या म्हणून कौतिक करीत होते. आपल्या नवऱ्याची हकीकत ह्या बाईला कळली की काय? सारखी तुम्ही पुण्यवान म्हणून घोकत होती. ही बिनभाड्याची जागा मिळवण्याकरता काकाने तर काही सांगितलं नाही. तिचं अर्ध लक्ष त्या बाईंच्या अवताराकडे गेलं. सकाळचे 10 वाजले होते, पण अजून पारोशी होती ती. केसांचा टोपला, पदराचा पत्ता नाही. बोलता बोलता जांगेत हात घालून खाजवू लागली तेव्हा मात्र तिच्या तोंडाला चूळ सुटले. या बाईच्या हातचं खाण्याची वेळ आली तर कसं करायचं ह्याची चिंता तिच्या देखत ती करीत राहिली. धाकटी मुलगी सदा तिच्या पोरात वावरे. 1-2 वेळा तिनं मुलीला सांगून पाहिलं. खजूर, पेपरमीठ, दाणे पाहावं तेव्हा पोरगी चरते. पुरीला भरपूर खायला तरी मिळतं हा विचार करून ती कानाडोळा करू लागली. ब्राह्मण आळीत चालताना तिला वाटलं भाडं परवडलं, एक वेळचा उपवास परवडला, पण असली जागा नको. तिला ती लाभली पण नव्हती. 2 दिवसात याद राहील असे अनुभव आले. शक्य तेवढ्या लवकर ब्राह्मणाळीत राहायला यायचं तिनं ठरवलं. मास्तरनबाईजवळ आजच ती विषय काढून ठेवणार होती. कवाडीवर उभं राहून माणसं आपल्याकडे टक लावून काय पाहत आहेत.
4-5 कवाड्या गेल्या तेव्हा हा प्रकार तिच्या लक्षात आला. थोट्या कुशीच्या ह्या ठिकाणी अनेक ओळखी आहेत. आपण तालुक्यात येणार हे थोटी बोललेली असणार. पहिल्या नंबरवाल्याची आई म्हणून ह्या ठिकाणी आपलं नाव गाजत असणार असं तिच्या मनानं पक्क घेतलं. कवाड्या तपासण्याचा आता तिला नादच लागला. कोणी बाई कवाडीवर दिसली की तिला शंका येई, आपल्याकडे तर पाहत नाही. मंगळसूत्राच्या वाट्या बाजूला गेल्या होत्या. ओढून तिनं त्या मध्यावर आणल्या. घामानं डवरला चेहरा पदरानं पुसला आणि हाकेच्या अंतरावर आलेल्या मास्तरांच्या घराकडे झपाझप पावलं टाकीत निघाली. शेजारच्या 2-3 बाया त्या ठिकाणी अगोदरच येऊन बसल्या होत्या. अजबखान्यातील वस्तू पाहावी त्याप्रमाणे सगळ्या तिच्याकडेच बघत होत्या. कोणीच काही बोलेना. शेवटी आदल्या दिवसांच्या विजांचा विषय तिनं काढला. आपली कशी धांदल उडाली ती ते सांगू लागली. त्या बायांना विजांचं कौतुक दिसलं नाही. यंदाच्या विजा काहीच नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. आठवड्यावर पाऊस आला की दरवर्षी असं कडाडतं. विजा पडतात, गुरं माणसं दगावतात. यंदा तसं पाहिलं तर गडगडलंही नाही आणि वीज तर पडलीच नाही. तुमच्या पायगुणानं आगोट यंदाची चांगली झाली. गंभीर चेहरा करून एक बाई बोलली. त्या बाईकडे तिचं प्रथमपासून लक्ष होतं. तिच्या गळ्यात तुळशीची माळ होती. कुंकवाच्या खाली बुक्का लावला होता. हातात अंगठ्या एवढ्या जाड गोड पाटल्या होत्या. बराच वेळ झाला तरी वायफळ बोलणी झाली होती. मुलग्याचा विषय निघेल म्हणून ती वाट पाहत होती. त्यानं फारसा अभ्यास कधी केला नाही. त्याला अमरकोश पाठ येतो, इंग्रजी तारा वाचता येतात. सांगायच्या म्हणून कितीतरी गोष्टी तिने योजल्या होत्या. हेडमास्तरांचे आपल्यावर फार उपकार झाले हेही ती ऐकवणार होती. बोलणी अशीच भरकडत राहिली तर कसं जमणार. यांना तुमची ओळख करून घ्यायची होती म्हणून मुद्दाम आज निरोप पाठवला. माळवल्या बाईकडे बोट दाखवीत मास्तरीणबाई बोलल्या तेव्हा तिला थोडी आशा वाटली. पण त्यातलं वातावरण हळूहळू बदलत होतं. सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले होते. काय प्रकार आहे तिला कळेना. तिला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. सगळा प्रकार तिला कळला तेव्हा ती हतबुद्ध झाली. 10 वर्षांपूर्वी घरी तिच्या नवऱ्याकरता विहिरीपासून सर्वत्र शोधाशोध चालली होती. त्या रात्रीची दुसरी कथा ती ऐकत होती. नवरा माळवाल्या बाईकडे वस्तीला कसा गेला, त्याचा परमार्थातील अधिकार ठाऊक असण्यात इतकी ह्या लोकांना माहिती दिली कोणी. थोरटीच्या बोलण्यात ही माळवाली कधीच कशी आली नाही. कुत्र्याच्या छत्र्यांसारखी अनेक प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभी राहिली. गंभीर चेहरा करून त्या गराड्यात ती बसली होती. बैठकीचा रंग पाहून जेवढ्यास तेवढं बोलायचं धोरण तिनं ठेवलं होतं. त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही असं ती म्हणत होती. पण एक एक गोष्टी ऐकून तिला धक्के बसत होते. 15 दिवसांपूर्वी तो येऊ घातला होता ती बातमीसुद्धा तालुक्याला ठाऊक होती. त्याच्या दर्शनाकरता गावाला यायचं अनेकांनी ठरवलं होतं. मौनी बुवांची बायको म्हणून त्या ठिकाणी सारी तिला ओळखत होती. सारं तिनं सहन केलं. पण तिच्या पायावर डोकं ठेवण्याची इच्छा माळवालीनं प्रदर्शित केली तेव्हा मात्र तिनं कोपरापासून हात जोडले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.